अनारसे बनवणे इतके सोपे झालेले आहे की लहान मुलंही सहज बनवतील एवढे सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत जाळीदार असे फक्त एक स्टेप जास्त वाढवायची आणि एकदम मस्त असे हे एकदम खुसखुशीत कमी तेलकट असे अनारसे बनवून झालेले आहे। आता ते कसे बनवायचे तेही आपण पाहू, पण त्याआधी हे बघा एकदम मस्त असे सगळे किती पातळ थापले ते तुटतही नाही आणि तेलातही तुटत नाही, एकदम मस्त असे दिसत आहेत तळल्यानंतर एकदम खुसखुशीत। आता सगळ्यात आधी आता हे तांदूळ घेतलेला आहे, आता जुना तांदूळ घेतलेला आहे या ठिकाणी आणि तो आता सगळी धूळ त्याच्यातले खडे जे असते ते चाळून व्यवस्थित घेतले आणि 2 ते 3 पाण्याने ते स्वच्छ असं गढूळ पाणी निघते। 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ पाणी निघत नाही तेवढ्या वेळी तांदूळ धुवून काढलेले, त्यामधले पोक्कळ जे तांदूळ आहे तेही काढलेले। 2 ते 3 पाण्याने एकदम स्वच्छ धुतले आणि या पद्धतीने पाणी एकदम स्वच्छ झालं की हे तांदूळ आता अजून 1-2 पाण्याने मी धुते। आता हे पाणी एकदम स्वच्छ झालेलं आहे। आता 3 दिवस याला भिजत ठेवायचं आहे। आता 3 दिवस झालेले आता हे तांदूळ थोडे आहे, म्हणजे एकच ग्लास तांदूळ भिजत घातले होते मी, छोटा ग्लास थोडे आहे म्हणून मी या चाळणीतच सुकवायला ठेवते। पण त्या खाली मी आता ज्या भांड्यामध्ये तांदूळ भिजत ठेवले होते तेच भांडं घेतलेलं आहे चाळणीच्या खाली, म्हणजे जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळल्या जाईल। आता तांदूळ वाळवायचे नाही, फक्त सुकवायचे आहे आणि किती सुकवायचे कसे सुकवायचे ते आपण पाहू। आता हे जे तांदूळ आहे ते सुकलेले, हाताला लागलेही नाही गेले पाहिजेत आणि हाताला थोडेसे ओलसरही लागले पाहिजेत असे तांदूळ सुकलेले। थोडेसे ओलसरट असले की ती पटकन वाळल्या जाते आता, आणि जास्त वाळले की ते वाटल्या जात नाही, त्याचं पीठ होत नाही। आता हे तांदूळ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले, फक्त आंबट ओले असे तांदूळ होऊन द्यायचे, जास्त वाळवायचे नाही आणि जास्त ओलेही ठेवायचे नाही, ओले असले की पीठ जास्त दिवस टिकत नाही। आता मिक्सरच्या भांड्यामधून सगळे तांदूळ दळून घेतलेले आहे, फक्त एकदाच मिक्सरच्या भांड्यात सगळे तांदूळ काढले आणि ते दळून घेतले। आता त्यानंतर एक असा साडीतला जो ब्लाऊज पीस निघतो सिंथेटिकच्या साडीतला, त्या ब्लाऊज पिसाने आता ही एक स्टेप जास्त आहे, चाळणीने न चाळता मी या ब्लाऊज पिसाने पीठ चाळलेलं आहे तांदळाचं। फक्त एकदा या पद्धतीने ही स्टेप केली की कोणालाही सहज अशी अनारसे बनवता येईल, एवढी सोपी ही स्टेप आहे। आता साडीचं जो ब्लाऊज पीस आहे त्याने सगळे आता ही जी कणी आहे तांदळाची ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून पुन्हा ती एकदा दोनदा अशी दळून घेतली की पुन्हा या साडीने चाळली आणि एकदम मस्त असं हे पीठ झालेलं आहे अनारशाचं पीठ। आता यामध्ये गूळ टाकायचा। आता गूळ किती टाकायचा तर गूळ असा चाकूनी कापला की तो सहज कापला जाईल, म्हणजे जास्त कडकही नाही आणि जास्त सैलही नाही, सैल झाला की पीठ पातळ होतो। अशा पद्धतीने हा गूळ मी इथं घेतलेला आहे, म्हणजे आता ज्यावेळेस आपण चाकूनी कापतो त्यावेळेस सहज कापला जाईल असा गूळ घ्यायचा। आता 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी किती गूळ घ्यायचा तो पाहू। आता गूळ जो आहे एकदम कडक आहे, तो कापला जात नाही सहज, आणि हा एक भिलीचा गूळ आहे तो सहज कापला जातोय। आता ह्या ग्लासाने मी तांदूळ मोजून घेतले होते, त्याच ग्लासाने कापलेला गूळ टाकला आणि फक्त एक ग्लास तांदळासाठी त्याच ग्लासाने गूळ घेतला, फक्त थोडासा कमी असा गूळ घेतलेला आहे, पूर्ण ग्लास असा घेतलेला नाही, थोडासा एक बोटाची कांडी आहे तेवढा कमी कापलेला गूळ घेतलेला आहे। आता पिठी आता 2 ग्लास पिठी असली तर एकच ग्लास गूळ घेतलेला आहे, म्हणजे पिठीच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे। पिठीने जर मोजलं, तांदळाने न मोजता पिठीने मोजलं आणि तांदळाने मोजलं तर जेवढे तांदूळ त्याच्यापेक्षा थोडासा कमी असा गूळ घ्यायचा आणि पिठीने मोजलं तर पिठीच्या 1 पट, म्हणजे पिठी 2 ग्लास असलं तर 1 ग्लास गूळ असा घ्यायचा आहे। आता सगळा गूळ या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स केला
आणि गूळ आणि तांदूळ पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात काढलं. म्हणजे जो गुळाचे थोडेसे खडे आहेत ते पूर्ण या पिठामध्ये मिक्स झालेले. आता पुन्हा असे गोळे बनवून ठेवले पिठाचे. आता 2 असे मोठे गोळे झालेले आहे. यामध्ये जवळजवळ 10 ते 11 अनारसे होतील एवढ्या ग्लास तांदळामध्ये. लहान मोठी साईज केली, मोठे केले तर 14-15 आणि छोटे केले तर 14 आणि लहान केले तर 10 असे होतील. आता हे बघा 3 दिवस झालेले पिठाला आणि पिठाने छान असं थोडंसं सैल झालेलं आहे आपल्याला लागतं तसं. पण आता एवढंही थापता यायचं नाही. मग याच्यामध्ये थोडंसं दुधाचा शिपका किंवा मग केळ असलं तर केळ मिक्स केलं की पीठ एकदम केळामुळं एकदम मस्त अजूनच जाळी पडती. पण आता सध्या केळ नव्हतं मग मी दुधाचा शिपका दिलेला आहे. आता ते पीठ कसं मळायचं दुधाचा शिपका. आता पोळपाट किंवा ताट घेतलेलं आहे. आता मी इथे पोळपाट घेतलं आणि 2 चमचे 2 थेंब तुपाचे टाकले. आता ते तूप टाकून हे पीठ मऊ केलं की पीठ चिटकत नाही आणि ते जास्त लगेच पातळ होत नाही. म्हणून तूप टाकून मी हे पीठ 2 ते 3 थेंब तूप टाकून हे पीठ मळते. आता दुधाचा शिपका थोडंसं कोमट दुधाचा शिपका घेतला किंवा निम्म केळ असलं तेही मिक्स केलं की एकदम छान हे पीठ बांधलं जातं. आता हे पीठ टिकायला 8 ते 10 दिवस सहज असं पीठ टिकतं. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो, अशा पद्धतीने पीठ केलं की सहज जास्त दिवस टिकलं जातं. आता या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं हे पीठ झालेलं आहे. आता एक पेपरचा कागद घेतला, पण त्याआधी पापडाला जसं लाट्या बनवतो त्या पद्धतीने मी या पिठाच्या लाट्या केलेल्या आहे. आता किती बनवायचे त्यानुसार या लाट्या केलेल्या आहे. असे गोल पेड्या एवढं गोल गोल गोळे केलेले आहे. आता कागद घेतला त्यावर खसखस. आता खसखस ही थोडीशी मिक्सरच्या भांड्यात हे केलेली आहे. एकच गारका दिला आणि ती कागदाला म्हणजे अशामुळं खसखस कमी लागला जाते. आणि असे दोन्ही बोटांनी 2 बोटाच्या साहाय्याने थापलं. पण आता ज्याची त्याची पद्धत वेगळी. आता मी एकाच हाताने असं 5 बोटांनी हा अनारसा थापलेला आहे. सगळे बोटं एका ठिकाणी जुळून घेतले आणि या पद्धतीने असं थापलेलं आहे. आता खसखस कमी पडली मग मी थोडीशी सुजी अशी घेतली जाड आणि तिने थापले तर एकदम मस्त होत्या. सगळे याच पद्धतीने आता मी थापून घेते. अशा पद्धतीने 5 बोटांनी थापले की पातळ होत्या आणि सगळीकडून गोल गोल पटकन असे स्पीडमध्ये होत्या. आता जेवढे बनवायचे तेवढे अनारसे बनवून थापून ठेवले. इकडे तेल तापायला ठेवलं होतं. आता तळतानाही जास्त मोठा गॅस किंवा जास्त आता इंडक्शनवर तळत आहे. मग इंडक्शनचं कमी ठेवलेलं आहे. तेल तापून घेतलं आणि अशा पद्धतीने सोडलेलं आहे. आधी एक तळला, त्यानंतर एकाच बाजूने तळलेला आहे. ज्या बाजूने खसखस आहे ती बाजू तेलाच्या वरती केलेली आहे आणि ज्या बाजूला खसखस नाही ती बाजू खाली केलेली आहे. बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे. तेलातही अजिबात तुटलेलं किंवा काहीही नाही. आता एका वेळेस 2-2, 3-3 तळले तर अजिबातही तुटत किंवा एकमेकांना चिटकत नाही. आता 2 टाकलेले आहे. फक्त एकाच बाजूने तेल तळायचे आणि एका बाजूने असं तेल टाकलेलं आहे. गुळामुळं पटकन असे तळल्या जातात म्हणून ते कमी गॅसमध्ये तळले की आतमधूनही ते तळल्या जातात आणि आतमधूनही जाळी पडते. आता आधी 1 टाकलं, 2 टाकले, आता 3-3 टाकले तर चिटकलेले नाही एकमेकांना. एवढे पातळ थापलेले होते.
आता या पद्धतीने एवढ्या अशी केलेल्या आहे. एकदम छान अशी आतमधूनही जाळी पडलेली आहे. आणि हातात असं घेतलं की अशी एकदम खुसखुशीतही झालेले आहे.